थंडी तर खूप पडायला लागली आणि त्यामध्ये ना मुलांचा टिफिन सकाळी सकाळी अगदी 7:00-7:30पर्यंत टिफिन झालाच पाहिजे. आणि मग त्यामुळं म्हटलं की चला आज आपण आठवडाभराची काही पूर्वतयारी करून घेऊयात. आज संडे असल्यामुळे थोडासा वेळ होता दुपारच्या वेळेमध्ये. मग लसूण सोलून घेतला, त्यानंतर खोबरं किसून घेतलं. खोबरं किसलेलं असलं ना की बारीक पेस्ट करायला सोपी जाते. त्यानंतर कढीपत्ता थोडासा स्टोअर करून घेतला फ्रीजमध्ये. कढीपत्त्यात झाड आहे, पण रात्रीच्या वेळेस काय होतं विसरून जातो बरेचदा. पण रात्रीच्या वेळी म्हणतात की कुठल्याही झाडाचं फळफूल तोडू नये, त्यामुळे थोडासा हाताशी असावा म्हणून. त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतले आणि उपमा पोह्यासाठी हाताशी भाजलेले शेंगदाणे असले की सोपं जातं, म्हणून मग एक डब्बा भाजलेले शेंगदाणे ठेवले आणि बाकीच्या शेंगदाण्याचा कूट करून ठेवला कोरड्या सुक्या भाजीसाठी. पटकन येतो, 2 चमचे टाकता येतो हाताशी असला तर. त्यानंतर काही मसाले, डब्यातले मसाले संपलेले ते रिस्टोअर केले. त्यानंतर तूप बनवायचं होतं आठवड्याभरासाठी लागणारं, ते तूप बनवून घेतलं आणि अशा पद्धतीने पूर्वतयारी केली आठवड्याभराची की मग आपल्याला इझी जातं, घाई गडबड गोंधळ होत नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.